नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वसई विरार महापालिकेची पहिली महासभा खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणात पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यात स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवडही झाली. या महासभेत महापालिकेच्या पुढील धोरणात्मक कामकाजासाठी आवश्यक स्थायी समितीची रचना निश्चित झाली असून स्थानिक प्रशासनाची कार्यवाही अधिक सुचारू होण्याची अपेक्षा आहे. वसई विरारच्या जनतेचे पहारेकरी म्हणून आम्ही या सभागृहात आलेलो आहोत. जे वसई विरारच्या हिताचं असेल त्या सगळ्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करू, परंतु जे वसई विरारच्या हिताचं नसेल, जनतेच्या विपरीत असेल, जनतेच्या अपेक्षेच्या विपरीत असेल, त्या सगळ्यांना आम्ही कडाडून विरोध करू. कारण आमचं एकच लक्ष आहे, या वसई विरारच्या जनतेचं हित साधणं. विकसित भारताचं आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचा वसई विरार, विकसित वसई विरार हे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे वसई विरारच्या जनतेचं हिताचं असेल त्यासाठी भारतीय जनता पक्ष सहकार्य करेल. आणि ज्या ठिकाणी आम्हाला दिसेल की हे वसई विरारच्या जनतेच्या हिताचं नाही तर काही मुठभर लोकांच्या किंवा प्रशासनाच्या हिताचं असेल, त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण विरोध करून तो जो काही विषय आहे तो वसई विरारच्या जनतेच्या हिताचाच होईल, या ठिकाणी आम्ही सजग राहू. धन्यवाद. स्थायी समिती सदस्यांची नावं आली गटनेत्यांकडून. लवकरात लवकर स्थायी समितीचा सभापती निवडला जाईल. तसेच विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता यांची देखील नावं आली, ते देखील स्वीकारले गेलेले आहे. आता प्रश्नोत्तराच्या काळामध्ये काही प्रश्न आलेले पण विहित मुदतीत आले नव्हते, त्यामुळे पुढच्या मीटिंगला त्यातील काही प्रश्न येतील आणि लवकरच एक परत होईल मीटिंग, जेणेकरून त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय येतील. सगळ्या सदस्यांना त्या संबंधी सूचना दिलेल्या आहेत. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.